नमस्कार, मी सौ श्वेता सुनील कुलकर्णी कथांजलीच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करते। माझ्या चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या आधीचे व्हिडिओसुद्धा आपण ऐकले नसतील तर अवश्य ऐका आणि त्याला प्रतिक्रिया जरूर द्या। आजच्या माझ्या कथेचे नाव आहे पडसाद। राघवने घाईघाईने पायातून गमबूट काढले आणि बुटातला बारीकसा खडा त्याने बाजूला फेकला। गमबूट झटकून पायात घातला आणि तोवर थंडगार बोचऱ्या वाऱ्याने पाय त्याचा बधीरच झाला जणू। त्याचे हे गमबूट प्रकरण होईपर्यंत हरविंदरने बसून घेतले। काय रे दमलास? राघवने त्याला हसत विचारले। नाही रे, तुला एक सांगायचं होतं म्हणून। हरविंदर बर्फात हात घालून तो बर्फ मुठीत घट्ट पकडत म्हणाला। काय? अरे घरून फोन आला था, पापाजी की तबीयत बहुत बिगड़ गई है, बहुत। फिर भी तू लुधियाना नहीं जाएगा? नहीं, छुट्टी नहीं है, हरविंदर उदासपणे म्हणाला। समोरची हिमशिखरं उन्हाच्या किरणांमुळे झळाळून उठली होती। तो पांढरा सोनेरी चमचमता मुकुट झळाळत होता। खरोखर काश्मीरला भारताचे नंदनवन, पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात ते काही उगाच नाही, पण या स्वर्गात राक्षसच खूप झालेत आता, म्हणून तर इथे लढतोय। राघव त्या हिमशिखरांकडे बघत होता। काय ही ड्युटी! आता हरविंदरचे वडील आजारी, पण तो इथे। सगळे लोक आरामात जगतात, कारण इथे बॉर्डरवर सैनिक मृत्यूशी दोन हात करीत असतो, त्याबरोबर त्यांच्या घरचेही। या थंडगार प्रदेशात आपण होरपळत असतोच, पण भारत माता ही आपली आईच आहे ना। हरविंदर भाई, टेंशन घेऊ नको, चाचाजी बिल्कुल ठीक हो जाएंगे, राघव त्याला दिलासा देत म्हणाला। आपण ईमानदारीने आपली ड्यूटी करतो, अपनी जान हाजिर है तो भगवान हमारा बुरा क्यों करेगा? आणि मनातल्या मनात उठलेला दाह त्याने विझवून टाकला। बाहेर प्रचंड थंडीचा कडाका अन आत सगळे काही जाळून टाकणारा धगधगता आगीचा लोळ। सुचीपर्णी वृक्षांच्या रांगा तो प्रदेश सैनिकांचाच असावा असे ठरवून सावधान पवित्रात खड्या होत्या जणू त्या। लष्करी शिस्त झाडांनीही अंगी बाणवली असावी, की देवाला या प्रदेशाचे भविष्य माहीत असते, म्हणून त्याने असे इथे वृक्ष बनवलेत कुणास ठाऊक। भाई, तू क्यों उदास हो गया? हरविंदरने त्याच्या साध्या भोळ्या स्वभावानुसार विचारले। पिताजी को देखने को बहुत मन करता है मेरा, तू टेंशन मत ले, मैंने बस जी हल्का करने के लिए कोशिश की, तेरे पिताजी ठीक होऊन जाएंगे, देख तू, राघव म्हणाला। हरविंदर उठून उभा राहिला आणि हातातला बर्फ झटकत ते दोघे कॅम्पच्या दिशेने निघाले। राघवला हरविंदरच्या मनाची घालमेल पूर्णपणे समजत होती। 2 वर्षापूर्वी नाही का मैथिलीचं त्याच्या हृदयात एक कळ उठली। मैथिलीचा अपघात झाला आणि ती अपघातात अगदी त्याच स्थळी गेली। तिचा देह संपला, अदृश्य झाला। तिथे जाता जाता आपली काय अवस्था होती! आपणही संपलोच असतो त्यावेळी, पण आपण मनावर ताबा ठेवला कसा तरी। मरायचं तर अशा कारणाने नाही, मारायचं ते शत्रूशी 2 हात करता करता लढाईत, मातीत नव्हे या बर्फात। या पांढऱ्या आवरणावर जे लाल रक्त सांडलेले शोभून दिसते आणि आपले जीवन सत्कारणी लागते। मुक्ती मिळेल आपल्याला। भारत मातेसाठी प्राण गेला तरी बेहत्तर, पण मैफिली तू मला माफ कर हं। पाय घसरू लागले म्हणून दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि चढण चढू लागले। सूर्याची किरणे आता तीव्र अजूनच झाली होती। डोळे दिपवणारा तो चमचमाट होता। हरविंदरने डोळ्यासमोर दुसरा हात नेला, राघवने मात्र तो प्रकाश सहन केला मुद्दामच। नंतर किती दिवस आपण इथे वेड्यासारखे आकाशात बघत राहायचो। दोघेही वळण आले म्हणून कडेला जाऊन चालू लागले। आज तो सिंह साहब की तबीयत ठीक नहीं लग रही थी, ऐसे तो वो बीमार पड़ने वालों में से नहीं है, डॉक्टर को दिखाने वाले हैं आज, राघव म्हणाला। ठीक, वो भी हो जाएंगे, आणि त्यांनी आजारी पडून चालणारच नाही, त्यांच्याच भरोशावर तर आपण सगळे इथं आहोत। हां भाई, ए वो देख, कोण आहे तो माणूस? हरविंदरने एकाएकी म्हणले आणि तो वेगाने त्या तरुणाच्या दिशेने गेला। राघवही त्याच्या पाठोपाठ गेला। तोवर त्या तरुणाने हरविंदरला आय कार्ड काढून दाखवले आणि मग मात्र त्या दोघांवरच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला। मैं हरीश चंद्रात्रे। चंद्रात्रे? मराठी? राघव उत्स्फूर्तपणे म्हणाला। हो, आता हरीशच्या चेहऱ्यावरही हसू पसरले। मी पण महाराष्ट्रीयन, राघव बर्वे, पुण्याचा। तुम्ही? राघवने त्याचा हात हातात घेत विचारले। इतक्या लांब अशा निर्जन स्थळी आपला माणूस भेटल्याचा आनंद औरच। तेच हा पुण्यात भेटला असता तर आपण साधी विचारपूसही केली असती की नाही, कुणास ठाऊक। मी हरीश चंद्रात्रे, पण आता हे नाव नाहीये हं, माझे नाव श्रद्धानंद, माझे गुरु श्री सत्यगिरी महाराज।
इथे बद्रीनाथ जोशीमठ परिसरात असतात, त्यांच्या आज्ञेवरून मी येथे आलोय, कारण ते आता मला सोबत घेऊनच जाणार आहेत पुढे, म्हणून. पण आता यावेळेस तुम्ही पुढे जाणं इष्ट नाहीये. राघव म्हणाला, इथे हिमवर्षाव होणार आहे, उगीच अडकाल. पण मला त्याने काहीही होणार नाहीये. तसं नव्हे हरीश, तुम्ही नव्हे, श्रद्धानंद म्हणा. तो तेजस्वी तरुण म्हणाला, अर्थात तुमची चूक नाहीच आहे, चूक माझीच आहे की मी माझं नाव सांगितलं. श्रद्धानंद स्वामी, आमच्यासाठी प्लीज. राघव आणि हरविंदरला त्या हिमवर्षावाची कल्पना होती, आणि इथे जवळपास मुक्कामासाठी काहीही नाहीये, मंदिर मठ काहीच नाही. जी स्वामीजी, गुरुद्वारा भी नहीं है. हरविंदर म्हणाला, आप दूसरे रास्ते से आए हैं, नहीं तो उस रास्ते एक गुरुद्वारा है. पण आता तुम्ही आमच्या सोबत चला, उद्या आम्ही जीपने त्या रस्त्याला तुम्हाला सोडतो. हरविंदरचा स्वर फारच आरजवी झाला. त्याच्या शरीरयष्टीला शोभणार नाही असा. कदाचित वडिलांच्या काळजीमुळे असावा. श्रद्धानंदांना त्यांनी खूपच आग्रह केला, तो त्यांना मोडवेना, म्हणून ते दोघांसोबत बेस कॅम्पच्या दिशेने चालू लागले. सिंग साहेबांची परवानगी घेऊन त्यांनी श्रद्धानंदांची राहण्याची सोय करून घेतली. त्यांनाही आता बरे वाटत असल्यामुळे सहज मिळाली ती परवानगी. स्वामीजी, चला, जेवण तयार आहे. राघवने नुकतेच ध्यानधारणा करून तंबूच्या बाहेर फेरफटका मारत असलेल्या श्रद्धानंद स्वामींना म्हटले. एवढ्या थंडीतही केवळ एका साध्या कुडत्यावर असणाऱ्या श्रद्धानंदांना पाहून त्याला आश्चर्यच वाटले. स्वामीजी म्हणू नका, श्रद्धानंद संकोचाने म्हणाले. फ्रँकली स्पीकिंग, राघव सरळपणे म्हणाला, तुम्ही हरिश्चंद्रात्रे असता तर गोष्ट वेगळी होती, पण तुम्ही आता आमच्यासाठी आदरणीय आहात, तेव्हा आम्हाला स्वामीजीच म्हणू द्या. आणि तुम्ही या न. राघव त्यांना आत घेऊन गेला. सिंग साहेब, हरविंदर, राघव आणि इतर जण सगळे त्यांच्या बरोबर जेवायला बसले. रोटी, चावल आणि वाटाण्यांची उसळ आणि तोंडी लावायला म्हणून चटण्या, लोणची, खानसामा सुद्धा पंजाबीच होता. तरी जेवणाचा इथे फारसा प्रश्न आला तरी लंगर आहेत ना. हो जी, आपको ठंड नहीं लगती? सिंग साहेबांनी कुतूहलाने त्यांना विचारलं. नहीं जी, हमको योगा में उसका बंदोबस्त करना आता है. ओ स्वामी, आप तो फिर बड़े स्वामी जी हो. सिंग साहेबांना त्यांच्याबद्दल फारच आदर वाटू लागला. आपण एवढे धट्टेकट्टे किरकोळ का होईना, पण तब्येत बिघडली आपली, त्यामुळे क्षुद्र आहोत आपण अगदी. हरविंदर, तुम कुछ नहीं खा रहे हो. राघव काळजीने म्हणाला. फिक्र मत करो, अच्छा संदेशा आएगा. काय झालंय? श्रद्धानंदांनी विचारलं. मग राघवने हरविंदरच्या वडिलांविषयी सांगितलं. हरविंदर जी, सब कुछ ठीक होगा, आप खाना खाके निश्चिंत होके सो जाइए. तेव्हा कुठे हरविंदरने जेमतेम 4 घास खाल्ले. जेवण झाल्यावर शतपावली करायला म्हणून श्रद्धानंद स्वामी बाहेर आले. राघवही त्यांच्यासोबत आला. शेकोटी बाजूलाच धगधगत होती. तुम्ही योगाद्वारे थंडीचा बंदोबस्त कसा करता? ती एक अशी क्रिया आहे जी सर्वसामान्यांना जमणार नाही आणि प्रयत्नही करता येणार नाही. तुम्ही एवढे योगी आहात तर तुमचे गुरु किती महान असतील. राघवने असे म्हणता श्रद्धानंदांनी आदरयुक्त भावनेने हात जोडले. तुमच्या घरी कोण कोण असते? आई, वडील आणि एक लहान भाऊ. तुमचे लग्न नाही झाले? झाले, पण माझी पत्नी अपघातातच गेली. राघवचा स्वर ओलसर झाला. तिच्या उल्लेखासरशी त्याचे मन भरून आले. त्या बर्फाच्छादित प्रदेशात त्याला एकदम अनोळखी वाटू लागले. स्वामींना असं वाटत नसेल ना? कुठल्या ओढीने ते इथे येतात? आपण फौजी लढण्यासाठी, साधू लोक देवाच्या ओढीने, तर लग्न झाल्यावर नववर वधू हनीमूनसाठी येतात इथे. प्रत्येकाचा उद्देश वेगळा, पण स्थळ एकच, काश्मीर. ओ ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 2 क्षण दोघेही शांत राहिले. काळे कुट्ट आकाश आणि पांढरा शुभ्रा बर्फ त्या क्षणी राखाडी दिसत होते अंधारात. सारा परिसर आसमंत निराळ्या शांततेने भरून गेला होता. आपल्या घरापेक्षा, आपण वाढलो त्या परिसरापेक्षा किती वेगळा परिसर आहे हा. इथून उगम पाहून झुळझुळ वाहणारी नदी, किती मधुर आवाज येतो. इथला निसर्ग खरोखर स्वर्ग ह्यापेक्षा काय वेगळा असणार. ही भूमी, देवभूमी माझ्या भारत मातेची आहे आणि राहणारच. मैथिलीला इथे आणायचे होते ते राहूनच गेले. ती खरोखर मात्र खऱ्या देवभूमीत गेली. देवाच्या आकाशात, म्हणजे इथेच तर नव्हे. मृत्यू ही एक अटळ गोष्ट आहे. प्रत्येकाला मरण आहेच. आता आम्हाला मरणाचे भय नाही. मरणाला कधीही सामोरे जाण्याची, मरण पत्करण्याची, स्वतःहून देह सोडून जाण्याची तयारी असते. श्रद्धानंद म्हणाले. आणि तुमचीही असते नाही का?
राघवने होकारार्थी मान हलवली. अर्थातच युद्धात मरण येणे म्हणजे अमरत्व प्राप्त करणे. आम्ही तर आपल्या मातृभूमीसाठी जीव द्यायला आसुसलेले असतो, पण त्या बदल्यात फक्त विजय हवा असतो भारत मातेचा. वीरमरण हेच आमचे ध्येय, तो आवेशाने म्हणाला. इथल्या पाषाणांवर आमचे नाव कोरले जावे हीच अंतिम इच्छा असते बघा. कमाल आहे नाही? आपल्या शत्रूलाही हेच वाटत असते. श्रद्धानंद म्हणाले. ते ऐकून राघवला किंचित राग आला. पण मुळात जी भूमी माणसाची नाही देवाची निर्मिती आहे, त्या इंच इंच जागेसाठी आपला प्राण देणे, आपले प्राणांची आहुती देणे हा मूर्खपणा नाही का? एकदा जीव गेल्यानंतर ती जमीन कोणाच्या ताब्यात राहिली, कोणाला मिळाली, याला काय अर्थ राहिला? पण ते लोक आपल्या देशातील लोकांना मारतात त्याचे काय? तेच तर म्हणतो ना मी. ब्रह्मानंद स्वामी म्हणाले. त्यांना तरी इतरांना मारायची काय गरज आहे? तुम्हाला काय म्हणायचे आहे? त्यांनी जर आपल्याला त्रास दिला नाही तर आपण कशाला युद्ध करणार मग? हो, ते घसा खाकरत म्हणाले. तुम्ही लोक युद्धात शहीद होणं या घटनेला अमर होणं म्हणतात, पण अमर होणं म्हणजे काय? आपले नाव आपल्या मरणानंतरही प्रसिद्ध राहणे. अमर म्हणजे ज्याने मरणाला जिंकले तो. आमच्या मते अमर होणे म्हणजे मरणावरती काबू मिळवणे, विजय मिळवणे. कसा? तर श्वासावर नियंत्रण मिळवून योगाद्वारे, श्वसनाद्वारे या देहाचे अस्तित्व शून्यवत करता येते. आपल्या आंतरिक ऊर्जेचे, चैतन्याचे त्या परमतत्वाशी एकरूपत्व साधणे. आणि जे योगी साधू जे उच्च योग्यतेचे असतात ते इतरांनाही या भौतिक जगापासून मुक्ती, मोक्ष मिळवण्यासाठी मदत करतात, मार्गदर्शन करतात. आणि तुम्ही लोक म्हणजे सैनिक इतरांचा, शत्रूचाही जीव घेता. म्हणजे हे सारे चुकीचे आहे काय? राघवने ताडकन विचारले. चुकीचे म्हणजे पहिल्यापासूनच हो. जो माणूस पहिल्यांदा जमिनीसाठी, भौतिक गोष्टीसाठी लढला तेच व्हायला नको होते. श्रद्धानंद स्वामी म्हणाले. हे अर्थात माझं वैयक्तिक मत झालं, पण तेव्हापासून ते दुष्ट चक्र सुरू झाल्यामुळे आता या चक्रातून माघार घेणे तुम्हालाही शक्य नाही आणि तुम्हालाही लढणं भागच आहे. प्रत्येकाचे प्राप्त नसते, जगण्याचे, आयुष्याचे प्रयोजन असते. पूर्वसंचितानुसार तसे कर्म करावे लागते. तुम्ही युद्ध करणे हे तुमचे ध्येय, त्यात जिंकणे हे तुमचे लक्ष, तर आमचे परमेश्वर प्राप्ती हे उद्दिष्ट. आत्ता कुठे राघव सैलावला आणि महाभारत रामायणापासून दाखले आहेत. रामाला रावणाविरुद्ध, पांडवांना कौरवांविरुद्ध लढावंच लागलं. श्रीराम तरी प्रत्यक्ष युद्धात होता, पण श्रीकृष्ण त्यांनाही शिष्टाई करायला लागली, सारथ्य करायला लागलं. एकूणात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही, आम्हालाही नाही. श्रद्धानंदांच्या या बोलण्यावर राघव चमकला. तुम्हाला? चालता चालता ते दोघं शेकोटीजवळ येऊन बसले. हो, आमचा संघर्ष म्हणजे आमच्या मनाचा. आमच्या मनात, शरीरात कली शिल्लक आहे त्याविरुद्ध लढाई करणे. योगा, ध्यान, जप, तप आदी मार्गांनी परमेश्वर चिंतनाने त्यावर विजय मिळवणे, मोक्षप्राप्ती हेच आमचे ध्येय. तुमच्या पत्नीचे अकाली निधन झाले हे तुमच्यासाठी वाईट झाले, पण त्यांचा जेवढा कार्यभाग होता तो संपला. त्यावर आपण कोणीच काही करू शकत नाही. मृत्यू हा कोणासाठी थांबत नाही, कोणाच्याही हातात नाही. तुम्ही सैनिक बंदुकांनी जीव घेता, पण तेही सगळे ठरलेलेच असते देवाच्या मर्जीने, तुम्ही निमित्त मात्र. तुमच्या पत्नीची या जन्मातून सुटका झाली आणि त्यांना गती प्राप्त झाली. राघवने हातांवर हात चोळून थंडी घालवण्याचा प्रयत्न केला. एव्हाना चांगलीच थंडी पसरू लागली होती, पण स्वामीजींचे बोलणेही ऐकावेसे असेच होते. आता तुम्ही म्हणालात तिकडे हिमवर्षाव होणार आहे आणि आग्रहाने तुम्ही मला इकडे घेऊन आलात, पण मी तिकडे गेलो असतो तर काय झाले असते? प्रारब्धात जे होणार असते तेच होणार. माझ्या गुरूंच्या कृपेने मला त्या हिमवर्षावाचा काहीही त्रास झाला नसता. त्यांची तेवढी शक्ती आहे, पण तुमचा चांगुलपणाही तेवढाच श्रेष्ठ आहे. म्हणून मला याचा अवेर करता आला नाही. आणि हे सुद्धा प्रार्थनातच होते ना, आपली भेट होणे आणि इकडे येणे. संकेतच असावा कुठला तरी. आता श्रद्धानंदांनी मौन धारण केले आणि ते डोळे मिटून स्वस्थ बसले. राघव त्यांच्याकडे पाहू लागला. शेकोटीच्या पिवळ्या केशरी ज्वाळा सळसळत होत्या. त्या प्रकाशात त्यांचा चेहरा अजून उजळलेला, तेजस्वी दिसत होता. यांची तयारी उच्च कोटीची आहे यात शंकाच नाही. आपण मरणाला घाबरत नाही हे साधू लोक, म्हणजे जे खरे साधू आहेत तेही मरणाला घाबरत नाहीत. मग बाकीच्या लोकांचे काय? त्यांनी मानसिक उन्नतीसाठी काय करावे? सदाचरण. पण हा माणूस तर फक्त भ्रष्टाचार, राजकारण करण्यात गुंतला आहे. पैसा लुबाडणे, छळणे, फसवणूक यातच त्याला सुख वाटते.
मग आपण कोणासाठी लढतो, का लढतो? चला, झोप झाली की नाही? श्रद्धानंदांनी विचारल्यावर राघव उठला. ते दोघे आत गेले. हरविंदर शांतपणे झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर वडिलांच्या तब्येतीविषयीची चिंता अजूनही झोपेत सुद्धा कळत होती. राघवने मगाच्या प्रश्नावर पडदा टाकला आणि झोप लावण्याचा प्रयत्न करू लागला. झोपणे तर भागच होते. रोजचा एवढा व्यायाम, शारीरिक कसरती, चालणे आणि असंख्य कारणं होती. शरीर दमून जाण्याइतकी आणि मानसिक दमणूक होण्याचीही अनंत कारणं होती. सकाळी उजाडले तेव्हा वातावरण आल्हाददायक होते. सिंग साहेबांनी श्रद्धानंद स्वामींना सोडण्यासाठी जीप नेण्याची परवानगी दिली. हरविंदरला कॅम्पमध्ये थांबावे लागणार होते. त्याची ड्युटी तिथेच होती. राघव आणि श्रद्धानंद स्वामी दोघेच निघाले. आता मात्र इकडच्या तिकडच्या विषयांवर गप्पा झाल्या तरीही श्रद्धानंदांच्या बोलण्यातले आध्यात्मिक मर्म लपत नव्हते. पोहोचण्याचे ठिकाण येऊच नये असे राघवला वाटत होते. मात्र तसे होणार नव्हतेच की. चला राघवजी, आमचे ठिकाण आले, पण आम्हाला विसरू नका हं. राघवेंद्र असे गमतीने म्हणत ते उतरले. आम्ही तुम्हाला विसरणं शक्यच नाही, पण तुम्ही आम्हाला विसरू नका हं. खरं सांगायचं तर आम्ही स्वतःलाही विसरू पाहत आहोत. स्वतःचे भान आम्हाला नकोच आहे, त्यामुळे तुम्हाला विसरावे लागेल. श्रद्धानंद असं म्हणाले तरी त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागसतेमुळे राघवला त्यांच्या निर्भेळ निवळशंख मैत्रीची खात्री पटली. एका दिवसाचा का सहवास असेना, पण त्यांनी एवढ्याशा काळात कितीतरी दिले होते त्याला. श्रद्धानंद झटकन वळून झपाझप चालू लागले. त्यांना त्यांच्या गुरूंची ओढ लागली होती. आधीच उशीर झाला होता. कुणासाठी लढायचे? यांच्यासाठीच. आपण सैनिक आहोत म्हणून हे लोक निश्चिंतपणे परमेश्वर चिंतन करू शकतात. त्यांच्याही धर्मात असे श्रेष्ठ लोक आहेतच की. तेही निशंकपणे आपल्या भारतभूमीत निर्धास्तपणे आध्यात्मिक उन्नती करू शकतात. आणि अशा लोकांमुळे जग चालले. यांना धर्म नसतो. आपल्यालाही खरं तर धर्म नाहीच. खरा आहे तो माणुसकीचा धर्म. आणि आपण आपल्यातल्या त्या पशुत्वाविरुद्ध लढतो. पशुवत माणसांशी आपल्याला लढावे लागते. आपल्याला लढायचेच आहे. आणि यात आपले आध्यात्मिक गुरु, आध्यात्मिक असे लोकच आपल्याला ऊर्जा देत असतात. हरविंदरच्या आपल्या आईवडिलांसारख्या लाखो निष्पाप लोकांसाठी त्यांना निर्वेदपणे जगता यावे म्हणून आपण लढायचे. आणि आपल्याला लढण्याला बळ मिळावे म्हणून हे श्रद्धानंद स्वामींसारखे सगळे लोक आहेत ते पूजापाठ करत असतात. मैथिलीसारख्या अर्ध्या वाटेतून परत निघून गेलेल्या जीवाभावाच्या माणसांची आठवण काढीत कुणीही असे अर्ध्या वयात निघून जाऊ नये म्हणून त्या निर्दयी माणसांशी लढायचं. आपले प्रयोजन त्यासाठीच आहे. आपले प्राक्तन तसे आहे. राघवला उत्तर सापडल्यागत झालं. ज्याचे पाप त्याच्यापाशी, ज्याचे पुण्य त्याच्यापाशी. भगवंत काय, अल्ला काय, येशू ख्रिस्त काय, सर्व एक आहेत. आणि आपल्या पाप पुण्याचा हिशोब मात्र त्यांच्याजवळ असतोच. त्याची जीप बेस कॅम्प जवळ आली. हरविंदर बंदूक साफ करीत बसला होता. क्यों, आज तो तुझे ड्यूटी थी ना सामान लाने की? जी, लेकिन सिंग साहब और सुब्रमण्यम गए हैं. हरविंदरचा चेहरा फुलून आला होता. संदेश आया है अभी घर से क्या? राघव ने अधीरपणे विचारले. पिताजी की तबीयत अभी खतरे से बाहर है. अच्छे हो जाएंगे जल्दी, हरविंदर आनंदाने सांगू लागला. त्याच्या आनंदाचे पडसाद राघवच्याही मनात उमटू लागले. धन्यवाद.